गावंडे, होमिओपॅथिक डॉक्टर. मला कोणी कोणी ओळखलं, मी डॉक्टर देवला आलो होतो, तुम्ही छान छान ग्रीटिंग दिले होते मला. ग्रीटिंग कोणी कोणी दिले होता? आणि चेकअप करायला आलो होतो एकदा मी आणि बगरे सर, एकदा तुमचा हेल्थ चेकअप करायला. तेव्हा कोण कोण होतं? ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस आहे आणि आपलं जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदीजी यांनी एक मुवमेंट चालू केलंय, फिट इंडिया मुवमेंट. आणि त्याची घोषणा आहे की ती घोषणा सगळ्यांनी घ्यायची. ते तुम्हाला सांगतो, फिटनेस का डोज आधा घंटा रोज. मी म्हणणार फिटनेस का डोज, तुम्ही म्हणायचं आधा घंटा रोज. स्टार्ट. फिटनेस का डोज आधा घंटा रोज असं म्हणायचं. पॅरेंट्स पण घोषणा द्या, फिटनेस का डोज, फिटनेस का डोज, फिटनेस का डोज. ओके, व्हेरी गुड. तर आपण आज आहे नॅशनल स्पोर्ट्स डे, बरोबर. आज काय आहे? जागतिक खेळाचा दिवस, बरोबर. तर खेळ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आम्ही सायकलिंग ग्रुप आहे, तसे आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या खेळांचे वेगवेगळे ग्रुप आहेत. तर तुम्ही माहिती आता या वेळामध्ये काय करू शकता, तुम्ही जास्तीत जास्त माहिती घ्यायची प्रत्येक खेळाबद्दल. त्या खेळामध्ये काय काय राहतं, त्याच्यामध्ये काय करावं लागतं, त्या खेळाचे नियम काय राहतात, रूल्स काय राहतात. सायकलिंग तुम्ही आले तर सायकलिंग तुम्ही जर चालवणार तर कुठे चालवणार, तुमच्या पॅरेंट्स सोबत चालवणार का? जर तुम्ही कॉलनीत चालवता तर तुमच्या मित्रांसोबत चाला. जर तुम्हाला मेन रोडला चालवायचे असेल तर आमच्याकडे लहान मुलं पण येतात, रॅली असते सायकल रॅली, तर त्यांच्यासोबत पॅरेंट्स पण त्यांच्या टू व्हीलरवरती सोबत असतात. छोट्या छोट्या मुलांसोबत पॅरेंट्स पण असतात. तर तुम्ही जेव्हा पण आमच्या कार्यक्रम असेल तुम्ही पॅरेंट्स तुम्ही येऊ शकता. मेन रोडवर जाताना पॅरेंट्स सोबत पाहिजे. तर याच्यामध्ये कोणाकोणाला सायकलिंग बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे? सायकल कोणाला आवडते? चालेल. सायकल किती लोकांकडे आहे? किती जणांकडे सायकल आहे? ओके. तिकडे सायकल दिसते तुम्हाला? सायकल दिसली? तिकडे बघा, तिकडे दिसली? ओके. म्हणून सायकल घे सर, घ्या म्हणून सर. तर सायकलचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यापैकी 3 प्रकारापैकी ही एक सायकल आहे. या सायकलला काय म्हणतात? रोड बाईक. काय म्हणतात? रोड बाईक. त्याच्यात वेगळं काय दिसतं तुम्हाला सांगा? तुमच्या सायकलमध्ये या सायकलमध्ये काय फरक आहे? हँडल 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 बघा कसं आहे. हँडल खाली आहे ना, तुमचं कसं आहे सरळ असतं ना, याचं खाली हँडल आहे. अजून याला अजून काय आहे? गिअर आहे, गिअर पाठीमागे. पाठीमागे गिअर दिसतंय का? एक मिनिट. हे जे दिसतंय हे गिअर आहे, गिअर. हे कशासाठी? जसं आपल्या घरामध्ये ऍक्टिव्हा आहे, टू व्हीलर आहे, मम्मी पप्पाची कार आहे, त्याच्यामध्ये गिअर असतात. तसे सायकलमध्ये गिअर आहे. हे कशासाठी लागतात? जेव्हा खूप दूर जायचं असेल, आता तुमची सायकल तुम्ही कॉलेज चालवतात, पण ही सायकल दूर दूर जाते. त्याच्यावरती सरांनी 400 किलोमीटर केलेलं आहे, 400 किलोमीटर केलेलं आहे 20 तासामध्ये, 20 आवर्स मध्ये. म्हणजे 200 किलोमीटर गेले, 200 किलोमीटर आले, असा एक प्रोग्राम असतो. तर हे लॉंग डिस्टन्स. दुसरं आहे ते सरांनी एक टी शर्ट घातलेलं आहे बघा, तर तुम्ही बरं त्याच्यावर काय लिहिलेलं आहे? सायकल वारी 2022. तर आम्ही पंढरपूर, मोठं पंढरपूर आहे, पालकांना सांगतो, तिथे आम्ही दरवर्षी पंढरपूर वारी, सायकल वारी करतो. आमच्यासोबत जे पायी लोक जातात यांना 15 दिवस ते 21 दिवस लागतात पंढरपूरला पायी जायला. पण आजचं जे आहे, जे धकाधकीचं जीवन आहे, सगळ्या जणांना जॉब राहतो, मी डॉक्टर आहे, मला क्लिनिक 15 दिवस बंद करता येत नाही, पण वारी करायची इच्छा राहते. तर आम्ही फक्त 2 दिवसात करतो ही वारी.
म्हणजे त्याच्यामुळे बरेचसे प्रोफेशनल डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक आमच्या वारीला 50 लोक आले होते आणि महाराष्ट्रातून 5000 लोक सायकलवरती आले होते. म्हणजे हा आकडा दिवसेंदिवस